नमस्कार. सुई धागा क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. माझा हा पहिलाच व्हिडिओ असल्यामुळे मी तुम्हाला ब्लाऊजची मापे कशी घ्यायची मापाच्या ब्लाऊजवरून ते तुम्हाला सांगणार आहे. तर आता एका डायरीमध्ये आपली मापाची जी डायरी असते त्या डायरीमध्ये मापे कशी लिहायची ते मी तुम्हाला सांगणार आहे. आता बघा, ब्लाऊजचं माप आणि मापाचं ब्लाऊजचे नाव. पहिल्यांदा उंची लिहायची आहे, नंतर छाती लिहायची आहे, नंतर कमर लिहायची आहे, नंतर शोल्डर लिहायचे, नंतर हात लिहायचे, नंतर दंडघेर, आर्महोल, पुढील गळा आणि पाठीमागील गळा. तर इतकी मापे आपण ही लिहून घ्यायची आहेत. तर आपण मापाच्या ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची ते बघू. ब्लाऊजचं पाठीमागील भागापासून आपण मापे घेऊ. हे शोल्डरची जी शिलाई आहे तिथून आपण टेप लावून ही उंची बघू. आता ही बघा, ही उंची आहे 12. तर आपण त्याची नोंद लगेचच लिहूया. आता आपण छातीचं माप घेऊ. आता जी आपली हुकपट्टी आहे तिथून टेप लावायचा आहे हुकपट्टीपासून. तर हे बघा, पट्टीपासून आपण छातीचं माप घेतोय. हा छातीचा चौथा येतोय, तर 9 आहे. तर आपण इथे 9 लिहू. पहिला आपण असंही घेतलं तरी चालतं. त्यानंतर आपण कमरेचं माप घेतोय. हा झाला कमरेचा अर्धा आहे. तर कमरेचा अर्धा बघा, इथे ताणून घेतला. 14.5 येतोय. 14.5 म्हणजे त्याच्या दुप्पट केलं तर 29 येतो. हे 29 लिहिलं गेलं आहे. त्यानंतर आपण शोल्डर मोजू. हे असं ब्लाऊज ठेवायचं आहे आणि ह्या खांद्याच्या दोन्ही शिलाईपासून माप बघायचं आहे. हे बघा, आता 10 येतं आहे, तर 10 इथं आपण लिहून घेऊ. आता आपण हाताची उंची घेऊया. खांद्याच्या शिलाईपासून हाताची उंची घ्यायची. हे बघा, हे कस्टमरच्या मापाच्या ब्लाऊजप्रमाणे उंची डिपेंड असते, त्यामुळे कमी जास्त इथे होऊ शकते. हात उंची आहे 8. त्यानंतर दंडघेर घेऊ. हे बघा, दंडघेर आहे इथे 5.25. तर 5.25च्या दुप्पट येतो 9.5. तर इथे 9.5 लिहून घेऊ. आता आर्महोलचं माप घेऊ आपण. आर्महोलमध्ये हे बघा, असं माप ठेवायचं आहे. टेप ठेवून हे माप घ्यायचं आहे. इथे आलं 8. 8च्या दुप्पट 16. आता पुढील गळ्याचं माप असं घेऊ. हे बघा, इथून असं टेप ठेवायचे आहे आणि हे असं माप घ्यायचं आहे. हे 5.5 येतं. क्रॉस ठेवल्यानंतर हा 6.5 येतं. आपण माप दोन्ही प्रकारे घेऊ शकतो. आता पाठीमागील गळा. पाठीमागील गळाही असाच आहे. आता 8 गळा आहे. क्रॉस घेतला तर तो 9 येईल. आता पाठीमागील गळा घेते वेळेला या पूर्ण उंचीमधून ही उंची वजा केल्यानंतर राहिलेली उंची गळ्याची येते. आता बघा, पूर्ण मापामधून ॲड मापे किती करायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे. आता आम्ही उंची बघितली. उंची आहे 12. 12मध्ये पाठीमागच्या भागाला 1 इंच ॲड करायचं आहे. म्हणजे 12 अधिक 1 किती येणार? 13. आता आपण छाती घेतो आहे. छाती आहे 36. 36चा चौथा येतो 9. 9 अधिक 1.5 इंच शिलाई मार्जिन येतं. आता कमर जेव्हा ब्लाऊज शिवून होतं त्याच्यानंतर आपण कमर घेतो आहे, तरी पण आपण कमरेचा चौथा 7.25.
तर 7.25 कसं लिहायचं मी तुम्हाला सांगणार आहे. 7.25 असं लिहायचं आहे, 1/4 अधिक 1.5 इंच शिलाई मार्जिन. 7 अधिक 1/4 म्हणजे 7.25 येतं, अधिक 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता शोल्डर 10 आहे, तर 10चा अर्धा 5 घ्यायचा आहे शोल्डर. त्याच्यानंतर हात उंची आहे 8 अधिक शिलाई मार्जिनसह अस्तरचं ब्लाऊज असेल तर 1 इंच आणि हात शिलाईचं ब्लाऊज असेल तर 1.5 इंच. 8 अधिक 1 9. दंडघेर आहे 9.5. 9.5चा अर्धा येणार 4.25. 4.25 म्हणजे 4 अधिक 3/4 याचं, अधिक शिलाई मार्जिन 1.5 इंच. हे बघा, उंची 12 अधिक 1 13, छाती 9, 36 छातीचा चौथा 9 येतो, अधिक 1.5 इंच शिलाई मार्जिन म्हणजे 10.5 होतं. 10.5 लिहिताना आपण असं लिहायचं असतं. कमरचा चौथा 7.25 अधिक 1.5 इंच म्हणजे 8.25 येतं. 8 अधिक 3/4 म्हणजे 8.25. शोल्डर 5च घ्यायचं आहे. शोल्डर 10चा अर्धा 5 येतं, तर 5च घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हात उंची 8 आहे, अधिक 1 इंच म्हणजे 9. दंडघेर आहे 9.5. 9.5चा अर्धा 4.25 येतं. 4.25 अधिक 1.5 इंच